राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता प्रकाश गजभिये ने कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संभावित विलय की चर्चाओं पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि यदि दोनों दलों का विलय होता है तो वह उनका स्वागत करेंगे, लेकिन पार्टी की कमान शरद पवार को राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में सौंपी जानी चाहिए। गजभिये ने कहा कि शरद पवार का नेतृत्व आम जनता, महिलाओं और युवाओं का नेतृत्व है। उन्होंने कहा कि पवार के नेतृत्व में देश को नई दिशा मिल सकती है। उन्होंने दावा किया कि राजनीतिक परिस्थितियों को बदलने और सत्ता परिवर्तन की क्षमता यदि किसी एक नेता में हो तो वो शरद पवार है। उन्होंने कहा कि शरद पवार के नेतृत्व में देश को बेहतर न्याय या वैकल्पिक राजनीतिक दिशा मिल सकती है। गजभिये ने कांग्रेस से भी पवार की नेतृत्व क्षमता को स्वीकार करने की अपील की। लोकसभा चुनाव के प्रदर्शन का उल्लेख करते हुए उन्होंने कहा कि पिछले लोकसभा चुनाव में कांग्रेस को लेकर 1 सीट मिली, जबकि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को 5 सीटें प्राप्त हुई। उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ताकत पहले भी थी, आज भी है और भविष्य में भी बनी रहेगी। इसलिए कांग्रेस को बड़ा दिल दिखाते हुए शरद पवार को राष्ट्रीय अध्यक्ष बनाने पर विचार करना चाहिए। परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरदचंद्र पवार साहेबांना त्या ठिकाणी नेमलं गेलं पाहिजे, तरच या देशाची जे बिघडलेली घडी आहे ते दुरुस्त होऊ शकते। आणि पवार साहेबांचं नेतृत्व हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे, महिलांचं नेतृत्व आहे, युवकांचं नेतृत्व आहे। सुप्रियाताईंच्या नावामध्ये युवती हा शब्द आला आणि त्यांनी पूर्ण देशामध्ये युवतींना त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि शरद पवार साहेबांनी तुम्हाला आठवत असेल ते ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांनी एका मतावर त्या ठिकाणी वाजपेयीचं सरकार त्या ठिकाणी पाडलं होतं। म्हणजे सत्ता उलट पालट करण्याची क्षमता या देशामध्ये एकाच माणसामध्ये आहे, त्यांचं नाव शरदचंद्र पवार साहेब आहे। आणि म्हणून त्यांच्या हाती धुरा सोपवावी तरच त्या ठिकाणी भारतामध्ये काही परिवर्तन होऊ शकते, काही सत्ता पालट होऊ शकते किंवा त्या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी या देशाला वेगळा न्याय मिळू शकतो। त्या आता जर बघितलं तर 20 करोड लोकांना नोकऱ्या पाहिजे होत्या, त्या नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत नाही। आणि अशी परिस्थिती असताना बेरोजगारांवरचं संकट त्या ठिकाणी शरद पवार साहेब सोडू शकतात। म्हणून शरदचंद्र पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या देशाला आणि या भारताच्या मातीला। म्हणून शरद पवार साहेब एकच पर्याय आणि मग हे काँग्रेसनी सुद्धा त्या ठिकाणी मान्य करायला पाहिजे। दुसरं असं मागच्या याच्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 खासदार त्या ठिकाणी मिळाले। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काल पण होती, आज पण आहे आणि उद्या पण राहणार नाही। शरद पवार साहेबांशिवाय दुसरा नेता त्या ठिकाणी होणे नाही, म्हणून त्यांना अध्यक्ष करावं राष्ट्रीय अध्यक्ष। काँग्रेसनी थोडं मोठं मन करून पवार साहेबांना नेतृत्व त्या ठिकाणी दिलं पाहिजे, या मताचा मी आहे।